एक प्रसंग तर असा आहे की गोविंदाचं पोट फुगलं होतं, लघवी बंद झाली होती. काय करावं? मी म्हणलं आता मी जरी इथं थांबलो तरी मी काहीच करू शकत नाही. माझं कीर्तन कशाला बुडवते, तुम्हाला जाऊ दे. मी गेलो निघून आणि त्याच्यानंतर मग पाथर्डीला आणल्यानंतर इथल्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं की मूल फार वेळ जगणार नाही आणि नाहीतर मग नगरला तुम्हाला न्यावं. आता मुलाचा मोह असल्यामुळे काहीतरी केलं पाहिजे, पण करायला हातपाय चालवायला काहीच नाही. नगरपर्यंत जायला पैशाचीच पंचायत, तर तिथं डॉक्टरांना काय द्यावं परत, आणि ते तर तडफड करत आहे. आता त्या आईची अवस्था काय झाली असेल विचार करा तुम्ही. ती स्टँडवर जाऊन फक्त मांडीवर घेऊन रडत बसली. इतक्यात एक बाई आली, एक सुवासिनी बाई आली, म्हातारी, वयस्कर, थोडीशी प्रौढ असलेली. म्हणजे का गं बाई रडती, काय झालं तुला? तेव्हा तिने सगळं सांगितलं. ते म्हणजे काही काळजी करू नको, तू माझ्या घरी चल, माझं औषध आहे, मी देते त्याला. तिला त्या बाईनं घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर ते औषध त्याला दिलं, काहीतरी पाजलं, आणि पाजल्यानंतर 5-7 मिनिटात सगळी लघवी मोकळी होऊन मोकळा झाला. तो काहीच नाही जसं असं. अशा याचा विचार असाच करता येतो की आपण आपल्या मानानं भगवंताचं करीत राहावं. घरच्या गृहिणींनी आपली घरची जबाबदारी पाळावी, आणि यात संकट आलं तर मग काय होतं हे त्याचं उदाहरण आहे. वा.